नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण वन विभागामध्ये वनरक्षक आणि वनसेवक तर या भरतीबाबत एक महत्त्वपूर्ण जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। हा जी.आर. कशा प्रकारचा असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। वन विभागामध्ये वनसेवक आणि वनरक्षक या पदाच्या 3560 जागेच्या भरतीला या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे। तर मित्रांनो, आता यामध्ये तुमचं मानधन पण जाहीर करण्यात आलेलं आहे आणि यासाठी तुम्हाला पगार जो आहे तो 26,000 प्लस दिला जाणार आहे। तर बघा हा जी.आर. कशा प्रकारचा आहे आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे। तर बघा मित्रांनो, वन विभागामध्ये वनसेवक या पदासाठी मानधन तत्वावर भरती करण्याबाबत वन विभागामध्ये मानधन तत्वावर तुमची नियुक्ती करण्याबाबत जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर यामध्ये बघा, वन विभागातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील वनरक्षक व वनसेवक पदाकरिता 10/10/2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहित मुदतीत अर्ज मानधन तत्वावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात 11 वर्षाच्या या कालावधीसाठी भरती करण्याबाबत। तर यामध्ये बघा मित्रांनो, 11 वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजे 11 वर्ष तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे, हे पण मानधन तत्वावर। ठीक आहे, तर या ठिकाणी जागा पण दिलेली आहे। प्रस्तुत प्रकरणी क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त आकडेवारी आधारे वन विभागामध्ये 3560 लक्षात ठेवायचं 3560 इतके पदे वनसेवक आणि वनरक्षकाची भरती करण्याबाबत म्हणजे एवढे पदे जे आहे हे कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहे। बघा हे जागा कुठल्या असणार आहे, तर संदर्भ क्रमांक 2 व 3 ला अनुसरून वनरक्षक व वनसेवक भरती प्रक्रिया 2025 अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील पेसा उमेदवाराची मानधन तत्व लक्षात ठेवायचं। जे अनुसूचित क्षेत्र म्हणजे जे पेसा आहे, पेसा जिल्ह्यातले जे क्षेत्र येतात म्हणजे समजा अमरावतीमध्ये जे मेळघाट झालं हे पेसा क्षेत्रामध्ये येते। ठीक आहे, असे जे पेसा क्षेत्रातले जिल्हे आहेत त्या क्षेत्रातील विद्यार्थ्याची नियुक्ती जी आहे त्या क्षेत्रा अंतर्गत वनसेवक आणि वनरक्षक पदाची भरती या ठिकाणी केल्या जाणार आहे। म्हणजे जे पेसा क्षेत्रातले जे विद्यार्थी येणार आहे त्यांची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे। लक्षात ठेवायचं, सर्वसाधारण विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार नाहीये। आता सदर पदभरती निर्मितीच्या प्रस्तावाने अनुषंगाने बाह्य यंत्रणाद्वारे शक्य असणाऱ्या कामाकरिता आवश्यक मनुष्यबळ व नियमित आवश्यक मनुष्यबळ अशा 2 विभागात विभागणी प्रस्तावित करायची असून म्हणजे आता हे पदे भरल्या जाणार आहे बाह्य यंत्रणेद्वारे। म्हणजे तुमची जी सरळ सेवा भरती आहे त्या भरतीचा आणि ह्या भरतीचा कुठल्याही प्रकारचा संबंध या ठिकाणी राहणार नाही। लक्षात ठेवायचं, ही भरती आणि ती भरती वेगवेगळी राहणार आहे। या भरतीचा आणि त्या भरतीचा कुठल्याही प्रकारचा संबंध या ठिकाणी असणार नाही। ही वेगळी भरती झाली। या जागा जी आहे बाह्य यंत्रणे म्हणजे ठेकेदारी पद्धतीने भरल्या जाणार आहे। तुम्हाला या ठिकाणी काहीच करायचं नाही। जे कंपनीला ठेका भेटेल ते कंपनी आपली पदे या ठिकाणी भरणार आहे। तर या ठिकाणी बघा, अमरावतीमध्ये 996 जागा आहेत। तर या ठिकाणी पगार पण तुम्हाला जाहीर केलेला आहे 26,210। ठीक आहे, यवतमाळ 360, अकोला 360, बुलढाणा 354, नांदेड 670, गडचिरोली 544, वाशिम 398, लातूर 278 आणि हिंगोली 210 इत्यादी जिल्ह्यामध्ये हे पदे भरल्या जाणार आहे। लक्षात ठेवायचं, या संपूर्ण जागा ज्या पेसा अंतर्गत भरल्या जाणार आहे। जी आपली सरळ सेवा भरती आहे ती भरती वेगळी असणार आहे, त्यामुळे सर्वच विद्यार्थी आपले अर्ज भरू शकतात। कोणत्याही ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळू शकते। पण हे जे मानधन तत्वावर जी भरती निघालेली आहे कंत्राटी पद्धतीवर, ही फक्त पेसा अंतर्गत जागा भरल्या जाणार आहे। लक्षात ठेवायचं, आपली जी सरळ सेवेची भरती आहे हे 100% एप्रिल मे मध्ये येणारच आहे। त्या भरतीचा आणि या भरतीचा जराही संबंध नाही आहे। ठीक आहे, तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।